आपण शहाजी कॉलेज इथे हे कंदमुळांचं औषधी वनस्पती आणि फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारी जी वनस्पती आहेत त्याचं प्रदर्शन, भव्य असं प्रदर्शन भरवलेलं आहे. 100हून अधिक कंदमुळेचे स्पेसिमेन्स, 150हून अधिक औषधी वनस्पती, त्यांचे सगळे डिटेल्ड इन्फॉर्मेशन, सगळं त्याचं औषधी काय गुणधर्म आहेत आणि त्याची उपलब्धता याच्याबद्दल सगळी माहिती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे. आणि ह्याचं मूळ उद्देश असाच आहे की लेट्स गेट बॅक टू आवर रूट्स. आपल्या ज्या पूर्वजांनी, आपल्या आजी आजोबा आई वडिलांनी जे ठेवा जो जपून ठेवलेला आहे तो आपल्या पुढच्या जनरेशन्सपर्यंत, पुढच्या पिढींपर्यंत पोचावा आणि त्याचं औषधी गुणधर्माचा उपयोग पुरेपूर आपल्या पुढच्या पिढ्यांना व्हावा याचा हा उद्देश आहे. त्याचा अवेअरनेस आपल्या माध्यमातून व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे व्हिजिट करावी. कारण आमचा याच्यामागचा आणि एक उद्देश असा आहे की लोकांनी आपल्या शेतांमध्ये, कारण की आता ही जी मोठी कंदमुळं इथे दिसत आहेत आपल्याला, हे 6 महिन्यात याचं एवढं मोठं क्रॉप येतं आहे. तर आपल्या ह्या शेतकऱ्यांना त्याचा अवेअरनेस व्हावं. त्याचं प्राइसिंग, त्याची कॉस्ट पण सगळ्या मार्केटमध्ये भरपूर आहे. तर त्या हिशोबाने त्याचा अवेअरनेस व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याची लागवड करून आम्ही त्यांना सगळे टेक्निकल नोहाव, सगळं इन्फॉर्मेशन द्यायला तयार आहोत. आणि छान याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे समाजाचा फायदा व्हावा ह्याच उद्देशाने हे प्रदर्शन भरवलेलं आहे. याच्यामध्ये कमर्शियल कुठलीही बाजू नाही आहे. इथे जोईडा आणि कर्नाटक आणि तामिळनाडू बॉर्डरवरनं पाककृती करणारी पण टीम आलेली आहे. पाककृती ह्या कंदमुळांची कशी होते ह्याचं पण तिथं प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि ते विक्रीला पण आहे तिथे. तसंच थोडे कंदमुळं इथे थोड्या प्रमाणात विक्रीला पण आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी अर्ली बर्ड जसं म्हणतात तसं जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर येऊन त्याचा फायदा घ्यावा. मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी पेपरमध्ये त्याचं इन्फॉर्मेशन बघितलं आणि ह्या वेळेला 2 महिन्या आधीपासूनच सगळे कॉलेजेस, आता जे मखदूम जयसिंगपूरवरनं जवळजवळ 60 विद्यार्थी आलेले आहेत. तर त्यांना हे बघायला मिळत नाही ना कुठं. जर कर्नाटकमध्ये, आपण तमिळनाडूमध्ये, आम्ही सगळीकडे एक्झिबिशन्स अटेंड केले, तिथे मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन्स भरवले जातात. पण तिथे स्पेसिमेन्स जे आहेत ते आपल्यापेक्षा निम्मे पण नसतात. जे आपण इथे आता 100 तर एक 30-40पेक्षा जास्त कंदमुळं नसतात, 50-60च्या वर औषधी वनस्पती नसतात. तर इथे हे आपण गेली 4 वर्ष सगळीकडे फिरून आणि आपण हे स्वतः कल्टिवेट, मोहन माने म्हणून आपले डिरेक्टर आहेत, त्यांनी हे स्वतःच्या शेतात सगळं लावून हे सगळी क्रॉप घेतलेलं आहे. गेले 2 वर्ष आपण त्याच्यावर काम करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.